शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील एरी फाटा इथं शुक्रवारी दिनांक 5 रोजी रास्ता रोको करण्यात आला। 3 तास चाललेल्या या आंदोलनात वाहतूक ठप्प झाली होती। राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली होती। या मागणीसाठी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त केला होता। त्यानंतरही या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान शासनाने अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी आज औंढा नागनाथ जिंतूर मार्गावर एळी फाटा इथं ओबीसी समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार सकाळी 11 वाजल्यापासून ओबीसी बांधव एळी फाटा इथं एकत्र आले। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शासनाने काढलेला अध्यादेश तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट रवी शिंदे, चंदू लवाळे, नागोराव जांबुतकर यांनी मार्गदर्शन केले। या आंदोलनामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। औंढा नागनाथ व जिंतूर या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी ॲडव्होकेट शिंदे, चंदू लवाळे, नागोराव जांबुतकर, जयश्री सातव, वनिता गुंजकर, ज्योती दिगडे, सिंधू जांबुतकर यांच्या शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते। आंदोलन काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकाळ, संदीप टाक यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवाच्या वतीने औंढा जालना रोडवरील एळी या फाट्यावर आम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने रास्ता रोको मागच्या 1 तासापासून करत आहे। महाराष्ट्र शासनाने जे 2 तारखेला 2 सप्टेंबरला ओबीसी विरोधामध्ये हैदराबाद गॅजेटचा जो GR काढला, या माध्यमातून आज आमचं शिक्षण असेल, नोकरी असेल आणि राजकारणातलं आरक्षण हे आमचं गेलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 65% आहे, पण आम्हाला आरक्षणाचा जो काही हिस्सा आहे तो 27% आहे आणि या 27% मध्ये 65% पहिलेच मावत नाहीत। आम्हाला 30% गरज असताना या महाराष्ट्रामध्ये 35% असणारा जरांगेचा सोयरे आज जर याच्यामध्ये आणून टाकण्याचं षडयंत्र, जे की स्वतः म्हणतात की आमचा देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचा DNA ओबीसी आहे, आणि जर तुमचा DNA ओबीसी असेल तर तुमचं काम आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचं संरक्षण करणं, त्यांच्या आरक्षणाचं रक्षण करणं। परंतु आपण या महाराष्ट्रातल्या ओबीसीला संपवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलाच्या माध्यमातून हा जो काही हैदराबाद GR आणलेला आहे, गॅजेटचा GR आणला, आमचं या ठिकाणी शिक्षण, नोकरी आणि राजकारणातलं आरक्षण हे संपलेलं आहे। आणि आम्ही म्हणूनच आता भूमिका घेतलेली आहे, जोपर्यंत हे महाराष्ट्र शासन, मग ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमची विनंती आहे की आपण हैदराबाद गॅजेटचा GR हा रद्द करावा। जसं आम्ही या मराठवाड्यामध्ये निजामशाही गाळली आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला, आम्ही त्याच पद्धतीनं या ठिकाणी निजामचा जो काही गॅजेट आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही दुसरी लढाई आज या ठिकाणी एळी फाट्याहून हिंगोली जिल्ह्यातून चालू केलेली आहे। आज आमचं 10 तारखेला औंढा बंदचं आम्ही आव्हान केलेलं आहे। आमच्या ओबीसी बांधवांनी आव्हान केलेलं आहे की आम्ही औंढा बंद शहर हे 10 तारखेला बंद ठेवणार आहोत। त्यानंतर आम्ही कळमनुरी तालुक्याच्या वतीनं उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे ओबीसीचा मोठा मोर्चा करणार आहे। हा मोर्चा आमचे ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक लक्ष्मण हक्के, नवनाथ वाघमारे, त्यांचे मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे। आणि या मोर्चाला आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ठरवलेलं आहे की जे ओबीसीच्या आरक्षणासाठी कोर्टामध्ये लढाई देत आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी लढाई दिली, ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा आम्ही कळमनुरी या ठिकाणी मोर्चाला बोलवणार आहे। शासनाला या माध्यमातून, रास्ता रोकोच्या माध्यमातून आमची एवढंच सांगणं आहे की आपण ताबडतोब हा GR रद्द करावा, अन्यथा हिंगोली जिल्ह्यातलं प्रत्येक गाव असेल, इथला गण असेल, इथला गट असेल, या ठिकाणचा तालुका असेल, जिल्हा असेल, आम्ही मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको करणार। आज सुरुवात केलेली आहे, मग जेल भरो असेल, मोर्चा असेल का मग प्रत्येक आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधामध्ये करू। हा GR रद्द नाही झाला तर आमचे लेकरं बाळ सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसणार आहेत, हा मी या ठिकाणी निश्चय केलेला आहे।